नमस्कार. आज आपण काय बनवणार आहे ते बघा. पहिल्यात आधी तेल टाकलं आहे मी, लाल मिरची, थोडंसं गरम मसाला आणि मीठ टाकलं आहे आणि शेंगदाणे आपले फ्राय करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे. आता हे फ्राय झालेले आपण एका वाटीमध्ये काढून घेतो. असे फ्राय झाले बघा. आता त्याच्यात परत आपण तेल टाकणार आहोत. लाल तिखट, काळा मसाला, धनिया पावडर, हळद आणि पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ. बटाटे आपण उकडून घेतले आहे, ते आपण असे बारीक करून घेणार आहोत. आता आपण असं बारीक करून घेत आहोत. असं सर्व बारीक झाले पाहिजे असे एकदम बारीक असे करून घ्यायचे आपल्याला. सर्व मसाला आपले बटाट्याला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बारीक करून घ्यायचं आहे. सर्व आपलं अशा पद्धतीने आपण बारीक झालं आहे. आता थोडं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून थोडं असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चिंच आणि गूळ त्याचा आपण पाणी करून घेतलं आहे ते आपण टाकत आहोत याच्यात. आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेतो. अशा पद्धतीने आपलं सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. चटणी म्हणजे बटाट्याची चटणी. वरतून आपल्याला कांदा टाकायचा आहे. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण कांदा टाकू शकतो. त्याच्यात आपण आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे ते टाकत आहोत. हिरवी मिरची पण बारीक केली आहे एकदम. 2च हिरवी मिरची टाकली आहे आणि वरतून आपले फ्राय केलेले शेंगदाणे ते टाकत आहोत. आपण त्याच्यावर खोबऱ्याचे किस पण टाकू शकतो. वरतून आपण डाळिंबाचे दाणे टाकत आहोत. दाबेलीला अशा पद्धतीने दाबेलीचा पावमधलं भाजी आपली तयार होती. ही बारीक शेव आहे आपली. ही बारीक शेव पण आपण टाकत असतो, पण त्याच्याहून नाही, आपण पावाला टाकणार आहोत. आता हिरवी चटणी केली मी, कोथिंबीर, 2-3 पानं पुदिन्याचे, कढीपत्ता आणि हिरवी मिरच्या 2 मिरच्या. सर्वात आधी आपण पाव असे मध्यभागी कापून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची जास्त तिखट आहे, थोडी टाकू. आणि वरतून आपल्याला हे असं पद्धतीने सारण भरायचं आहे. याचं बटाट्याच्या आणि दाबेलीमधलं सारण हे तयार आहे. आणि वरतून आपल्याला अशी शेव टाकायची आहे. जेवढी पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो.
नंतर हाताने प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने लावून घ्यायची सर्व शेव बारीक. आणि आपण आता तव्यावर तेल टाकत आहोत. असे तेल टाकायचं आणि हे आपल्याला फ्राय करायचे. आपण घरगुती करतो म्हणजे एकदम कडक फ्राय करणारे, चवीला पण छान लागतात. आपल्या घरीची म्हणजे घरी आपण एकदम फ्राय करतो कडकमध्ये म्हणून पाव. आता हे दुसरा पण आपण आहे ना लाल तिखट टाकत आहोत. आपल्याला जे पाहिजे ते आपण टाकू शकतो, लाल तिखट किंवा हिरवी मिरची चटणी. आणि याच्यावर परत आपल्याला असंच पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे. वरतून आपण शेव पण टाकणार आहे. आपल्याला डाळिंब पाहिजे नसेल तर आपण डाळिंबाचे दाणे पण अजून टाकू शकता. वरतून असे शेव बारीक शेव टाकायची आणि हिरवी चटणी आपल्याला चवीनुसार तिखट पाहिजे त्याला, आणि थोडीशी लाल तिखट. ते आपण दाबवून घेतो त्याच्यामुळे ते चिपटे दिसतात ते जादा. अशा पद्धतीने आपल्याला पाव फ्राय करून घ्यायचे. झाला आहे पाव बघा. म्हणजे तवा माझा खूप पातळ आहे मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला तेल सोडायचं वरती, जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला टाकूतलं नाही तरी चालतं, पण एकदम छान भाजलं जातं तेल टाकल्यानंतर. एकदम कडक आणि छान पण चव लागते. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, माझे पाव दाबेली तयार झाली आहे. त्याच्यासोबत चटणी हिरवी, कांदा, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे.